श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात कालभैरव देवाला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते। कालाष्टमी तिथी महादेवांचे रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांना समर्पित आहे। या दिवशी कालभैरव यांची विधिवत पूजा केली जाते। धार्मिक मान्यतानुसार जी लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्याच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते। याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होते आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:07 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:56 समाप्त होईल आणि कालाष्टमीची पूजा ही नेहमी प्रदोष काळात केली जाते। त्यानुसार यंदा 23 नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे। आणि यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे, कारण या दिवशी ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि रवियोगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत आणि या शुभ संयोगामध्ये केलेल्या सर्व सेवांचा तसेच उपायांचा आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक फळ। हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट, अडचणी, शत्रुबाधा, नकारात्मकता, कर्ज तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा, म्हणून कालभैरवाच्या रूपाची पूजा केल्याने मृत्यूचे भय आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात। नारद पुराणात म्हटलं आहे की कालभैरवांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजारापासून सुद्धा त्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। यावेळी भैरव अष्टमी शनिवारी आल्यामुळे आपल्याला कालभैरवांबरोबर शनिदेवांची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे, कारण शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि जर आपण महादेवांची पूजा केली, सेवा केली तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू, केतू, शनी या ग्रहांचे अशुभ प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते। या दिवशी मोहरीचे तेल, काळे कपडे, तळलेले अन्नपदार्थ, तूप, शूज, चप्पल, पितळेची भांडी तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना आपल्याला दान हे करायचं। असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं, स्नान करायचे। स्नान केल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे। या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला महादेवांची आणि कालभैरवांची पूजाही करायची। कालभैरवांना आपल्याला काळे तीळ, उडीद आणि मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला मोहरीच्याच तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला आरतीही करायची आहे। तसेच आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे। तसेच आपल्याला या दिवशी आवर्जून काळ्या कुत्र्याला गोड पोळीही खायला द्यायची आहे। मान्यतानुसार असं केल्याने आपल्याला केलेल्या पूजेचं, केलेल्या व्रताचं फारच त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। आणि म्हणूनच कालभैरव जयंतीच्या दिवशी जे फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ, त्याला धतुऱ्याचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं। हे धोत्र्याचं फळ जे आहे ते महादेवांना अतिशय प्रिय आहे। ते प्रिय असण्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे, अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते। जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा समुद्रमंथनातून अनेक रत्नही बाहेर आली होती आणि त्यामधनं विषाचा कळशसुद्धा बाहेर आला होता। जेव्हा विषाचा कळश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांना चिंता पडू लागली की आता ह्याचं करायचं काय। तेव्हा देव आणि दानव हा विषाचा कळश जो आहे महादेवांकडे घेऊन गेले आणि समस्त विश्वाच्या कल्याणाकरता
करता महादेवांनी तो विषाचा जे आहे प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये ते साठवलं। पण ह्या विषाच्या प्रभावाने महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला, ज्यामुळे समस्त विश्वाचा तापमानसुद्धा वाढू लागला। तेव्हा देवांनी महादेवांच्या डोक्यावर बेलाची पत्र तसेच धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं आणि त्यामुळे त्यांच्या शरीराचा जो तापमान आहे तो कमी होऊ लागला आणि तेव्हापासून महादेवांना जे आहे धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं जातं। धोत्र्याचं फळ हे विषारी असतं आणि म्हणूनच विषाचं प्रतिकात्मक रूप म्हणून महादेवांना ते अर्पण केलं जातं। तसेच धोत्र्याचं फूलसुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे। जिथे फूल भंडार असतं तिथे भेटेल किंवा तुमच्या अवतीभोवती धोत्र्याची झाडं असतील तर तिथे तुम्हाला सहज जे आहे हे फळ भेटून जाणार आहे। हे फळ आपल्या घरी आणल्यानंतर ह्या फळाला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर एक तामण घ्यायचं, तामणामध्ये आपल्याला ह्या फळाला ठेवायचं आणि ह्यावर आपल्याला 11 पळी पाणी हे अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा। ह्या फळाला आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर ह्या फळाला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे त्याला आपल्याला त्या हळदीमध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचं। अर्थात काय तर त्या फळाला आपल्याला पूर्ण पिवळं हे करून घ्यायचं आहे। फळ पिवळं करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या फळाला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला 1 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं। त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर हे फळ जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। संपूर्ण दिवसभर हे फळ आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला हे फळ तिकडे न उचलायचं आहे, कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे। सूर्य मावळायच्या 1.5 तास अगोदर आणि 1.5 तास नंतरची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं। ह्या वेळेमध्येच आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे। संध्याकाळी आपल्याला हे फळ त्याचबरोबर 1 लोटा जल घेऊन जायचे आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या इथे कालभैरवांचं मंदिर असेल तिथे घेऊन गेले तरीही चालणार आहे। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर जल हे अर्पण करायचं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे धोत्र्याचं फळ आहे ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे। पण ती अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे। ह्या धोत्र्याच्या फळाला जे देठ असतं ते महादेवांच्या दिशेने असलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला हे फळ जे आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। फळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा 7 वेळा महादेवांना बोलायची। तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल, मुलांबद्दल, धन प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता किंवा तुमची कोणती इतरही इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला महादेवांना बोलायचे। कालभैरव जयंतीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण ज्या वस्तू महादेवांना प्रिय त्यापासून जेव्हा पण आपण कोणतेही उपाय करतो तर त्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात। कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलं आहे की महादेवांवर फक्त तुम्ही 1 लोटा जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा महादेव भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतात। आणि जेव्हा आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन कोणतेही उपाय किंवा सेवा करतो तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।